माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मीच तुमची ती 31 वर्षाची ट्रेनी डॉक्टर बोलते. माझ्या डोळ्यात स्वप्न घेऊन उरलेले 36 तासाच्या ड्युटीवर मला ही रक्षाबंधन माझ्या परिवारासोबत साजरी करायची इच्छा होती. पण आई-वडिलांसोबत बोललेला तो फोन शेवटचा ठरेल असं कधी वाटलं नव्हतं. माझ्या जीवनातील हे शेवटचे बोल असतील आणि माझे आई-वडील मला नंतर कधीच पाहू शकणार नाहीत. ज्यांनी मला लहानाचे मोठे केलं, त्यांच्या अंगावर लोळवलं, माझा सर्व हट्ट पुरवला, माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस झटले, तेच आज हातबल होतील याचा विचार मी कधी केलेला नव्हता. आणि माझ्या वडिलांना तर काय माहिती की आपली मुलगी आज आपण गमावणार आहोत. आपल्या मुलीचा आज शेवटचा कॉल आपण ऐकत आहोत. त्यांच्या मनावर काय वेदना झाल्या असतील याचा विचार तुम्ही कराल का? मला पुढे होणारे काहीच माहीत नव्हते, म्हणून गेले होते हॉस्पिटलवर. पेशंटची सेवा करून जरा थकले होते. वाटलं थोडा विसावा घ्यावा, थकवा दूर होईल म्हणूनच थोडी विश्रांती घ्यायला गेले. सेमिनार हॉलमध्ये साखर झोपेत शांत डोळा लागला होता. पहाटेचे 4 वाजले होते. सगळीकडे सामसूम शांतता पसरली होती. सगळं वातावरण शांत होतं, पण त्यातच कोणीतरी अंगाला विचित्र हात लावण्याची जाणीव झाली. म्हणूनच मी घाबरून जागे झाले. मला काही समजले नाही. मग मी लगेच हात झटकला. स्वतःला वाचवण्याचा मी भरपूर प्रयत्न केला, पण तरीही जबरदस्ती ही माझ्यावर झालीच. आधी एकाने, नंतर दुसऱ्याने आणि अजून किती जण उपभोग घेत होते. मला काही समजलेच नाही. मला काही कळलंच नव्हते. या निर्भयाला काही समजत नव्हते. माझा आक्रोश बाहेर ऐकू जात असेल इतकं जोरानं बेबीच्या देठापासून मी ओरडत होते. मला वाटलं की कोणीतरी माझा आवाज ऐकेल, कोणीतरी मला नक्कीच वाचवायला येईल. पण का कुणास ठाऊक माझा आवाज कुणालाच ऐकू जात नव्हता. कोणापर्यंतही माझ्या भावना पोहोचत नव्हत्या. माझं मत कोणाला समजत नव्हतं. तेव्हा आक्रोश करून माझं शरीर पूर्ण थंड पडलं होतं. माझ्या मनात काहीच प्राण उरला नव्हता. आणि मग माझ्या स्त्रीत्वाची आणि स्वप्नांची हत्या, तीही अगदी निर्गुणपणे. जीव तर गेला, उरल्या त्या फक्त शरीरावरच्या उपभोगल्या जखमा. माझा चष्मा फुटला, काचा घुसलेले माझे रक्तरंजित डोळे, माझे फाटलेले होठ, आवाज बाहेर पडू नये म्हणून त्याने दाबलेला माझा तो गळा आणि स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नातील रताळलेली माझे नखे, तसेच शरीराचे असंख्य जागेचे हाडे मोडेपर्यंत पसरलेल्या माझ्या मांड्या, जखमी झालेले माझे ते गुप्तांग. खूप वाईट अवस्था केली माझी. इतकं सगळं होऊन पण त्या पुरुषांच्या विकृतीचा सामनाही केला. त्यांना प्रतिकार करण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे, पण त्यांच्या पुढे हारले मी. मला माघार घ्यावे लागले आणि स्त्रीत्व संपवावं लागलं. पण का आज त्या पुरुषांमध्येही थोडीही स्त्रीत्वाची जाणीव, कोमलता असती तर ती मोजणाऱ्या शेवटच्या श्वासात तरी मी जिवंत असते. शेवटपर्यंत त्याला थोडीही माझी दया आली नाही. माझ्या अंगावर वार करताना त्यांनी विचार तरी केला असता. जीवनाशी मारताना मला त्यांना अंगाला काटा तरी आला असता. त्यांच्याही घरी कोणीतरी आई आहे, मुलगी आहे, कोणीतरी त्यांच्या घरात स्त्री आहे याचा विचार मनात का आला नाही. पण त्याने अगदी पिसाळलेल्या राक्षसासारखं येऊन त्यांनी माझा घात केला. माझा त्याच दिवशी माझ्यातील एका स्त्रीचा बलात्कार झाला. अखेर या ट्रेनी डॉक्टरने जगाला अलविदा केला. सकाळी उशिरास माझ्या आईवडिलांना यांची फोन केला. तुमच्या मुलींनी आत्महत्या केली आहे. त्यांनी अफवाही पसरवली आणि मुलींच्या मृत्यूचं गूढ बदलण्याचा खूप ताणून त्याने प्रयत्न केला. मग धावतच येणारे माझे ते आईवडील पोरींना शेवटचं बघायला तडमडत होते. त्यांना मुलींना भेटायचं होतं. त्यासाठी त्यांचं मन माझ्याकडे ओढत होतं. पण माझ्या जन्मदात्यांनाही आज सोडलं नव्हतं. कारण आता सुरू होतो तो माझ्या हत्याचा पुरावा नष्ट करण्याचा नियोजित कार्यक्रम. माझं गूढ लपवण्याचा त्यांनी चालवलेला योग्य कार्यक्रम. मुलीला जखमी, नग्न अवस्थेत बघणारे माझे आई बाप मात्र ओळखतात की ही आत्महत्या नाहीत. आमची मुलगी आत्महत्या करायला डॉक्टर बंदीच नव्हती. हा बलात्कार आहे. माझे आईवडील, नातेवाईक, माझे मित्रमंडळी, सहकारी जोराचा आवाज उठवत सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. इतका हल्लाबोल बघून मग तिथं पोलीस येतात. विचारपूस होते. खूप पब्लिक
अगदी जमाही होते. जनतेच्या या आक्रोशाने आरोपी हेडफोनच्या सहाय्याने सापडलाही जातो. काहीच न बोलता तो आरोपी मात्र गुन्हा एकटाच कबूल करतो आणि तो गुन्हा स्वीकार करतो. मग काय, त्याला अटक होते आणि सगळे विषय तिथेच बंद करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पण मी ट्रेनी डॉक्टर बोलते, माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्ही त्याचा विचार नक्कीच करा. कारण माझ्यावर सामूहिक बलात्कार झालाय. त्याचं काय? माझ्या गुप्त अंगात मिळालेलं 150 ग्राम वीर्य जे एकट्या त्या व्यक्तीच्या आरोपीचे आहे असं भासून माझ्यावर झालेला सामूहिक बलात्कार दाबला जातो. त्याचं काय? अचानक दुरुस्तीच्या नावाखाली घटनास्थळातील ती खोली फोडायला सुरुवात होते. त्याचं काय? इमर्जन्सी रूममध्ये CCTV कॅमेरा नाहीत होते, पण जो व्हिडिओ सापडला तो अजूनही जनतेला दाखवला नाही. त्याचं काय? बलात्कारात सहभागी मोठ्या हस्ती लपवण्यासाठी हे पुरावे नष्ट होतात. त्याचं काय? मला न्याय मिळवून देणाऱ्या जनतेमध्ये घुसून त्या नराधमाच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये घुसून सगळे पुरावे नष्ट केलेत. माझा आत्मा काय म्हणत आहे याचा कोणी विचार केला काय? त्याचा विचार तुम्ही करा. कारण तुमच्याही घरी मुलगी आहे. तुम्हीही कोणाचे तरी पिता आहात. तुम्हीही कोणाचे तरी भाऊ आहात. आणि माझ्यावर अत्याचार करणाऱ्या त्या लोकांना मोकळं सोडून परत त्यांचं आरोपांना जीवदान द्यायचे ठरवले आहे का तुम्ही? मी एक निर्भया बनूनच राहिले. माहीत नाही आता मला अन्याय पण मिळेल की नाही. पण जर त्यांना असे मोकळे सोडले तर दुसरी निर्भयांना लवकरच तुमच्यासमोर परत होईल. हे तुम्ही विसरू नका. कारण यांना इतकं स्वातंत्र्य मिळालं तर जाणाऱ्या जात राहतील आणि करणारे पुढच्या पिढीसोबत हे असंच करायला सुरुवात करतील. हे विसरू नका. जी कुणाची बहीण असेल, मुलगी असेल, सून असेल, बायको पण असेल, पण तर ही ती एक स्त्रीच न. दुसरी निर्भया नको असेल तर मला न्याय द्याल ना? मला न्याय द्या. मला न्याय मिळेल का? माझ्या आई-वडिलांना, त्यांच्या मुलीला व मला त्यांना परत भेटता येईल का? माझं मन तुम्हाला समजतं का? एक डॉक्टर बनून सगळ्यांची सेवा करायचं ठरवलं होतं मी. सगळ्यांना एक देव म्हणून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तसं ठरवून त्यासाठी मी प्रयत्नही करत होते. पण मी स्वतःला वाचवण्यात हरले. असं पण झाले की मरणाला शेवटपर्यंत दाद देत मी अखेरीस श्वास थांबवले आणि पुन्हा एकदा न सुटणारं कोळं म्हणून मी हे जग सोडलं. पण आहोत त्यांनी विचार करा. लोकांची सेवा करून आयुष्य आनंदात जगायचं माझं अधुरंच राहिलं ते स्वप्न. माझ्या हत्येचा, बलात्काराचं कोळं मात्र न सुटणासं झालं. मी तीच ट्रेनी डॉक्टर बोलते आहे जी काही दिवसांपूर्वी तुमच्यात होती. तुमच्यासारखे स्वप्न घेऊन ती ही जगात होती. पण स्वतःची काहीही चूक नसतानाही तिला विनाकारण जीवन गमावून बसावं लागलं. ते फक्त इतरांच्या भुकेसाठी, इतरांच्या वासनेच्या बळी पडून आणि इतरांच्या वाईट कृत्यामुळे. काय तर लोकांना स्त्रीत्वाची जाणीव असती तर आज ही लेडी ट्रेनी डॉक्टर जिवंत असती. मित्रांनो, आयुष्यभर खुराना यांनी पण डॉक्टरांसाठी एक हिंदीत कविता म्हटली आहे. जी कविता मी तुम्हाला एकदा मराठीमध्ये सांगते. आज मी सुद्धा एक मुलगा असते. मी सुद्धा एक मुलगा असते. मीही घरामध्ये दाराची कडी न लावता झोपले असते. मीही पक्ष्यासारखं धावले असते. रात्रभर माझ्या मित्रांसोबत मी बिंदास फिरले असते. मनात येईल तसे वागले असते. वाटले तसे कपडे घातले असते. आज मी देखील एक मुलगा असते. सर्व मुलींना शिक्षित करा, त्यांना सशक्त बनवा असे ऐकले होतं. म्हणून बाबांनी विचार करून मला शिकवलं आणि काहीतरी करून आपल्या मुलीला सक्षम बनवावं हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. मग मीही डॉक्टर झाले. पण डॉक्टर झाले नसते तर तेच बरं झालं असतं. कारण मी डॉक्टर झाल्यावर माझ्या आईने आज तिच्या डोळ्यातील मोती तरी गमावला नसता. 36 तास काम करणे अवघड होते, तरीही मी ते केलं, आनंदाने केलं. पण 36 तासाची माझी मेहनत वाया गेली. माझे कष्ट वाया गेले. तिथं बहिष्कार झाला, बलात्कार झाला. त्या रागीट पुरुषाच्या कृतीचा सामनाही झाला होता. काश पुरुषामध्येही थोडी स्त्रीत्वाची कोमलता असती. काश ती मुलगा असते तर सगळं काही मलाही सहन करता आलं असतं. म्हणे तिथे CCTV नव्हता आणि जरी असता तरी असं वेगळं काय घडलं असतं. माझ्यावर लक्ष ठेवणाऱ्या पुरुष रक्षकाचे असे निर्मळ डोळे असते तर माझ्यासोबत इतके वाईट कृत्य घडलेच नसते आणि माझ्यावर हा
अनर्थ प्रसंग आलाच नसता. काश मी मुलगा असते. मी जर मुलगा असते तर कदाचित आज मी जिवंत असते, तुमच्यासारखे स्वप्न पाहत जगलेली असते. मलाही माझ्या भावासाठी राखी घ्यायची होती. मलाही रक्षाबंधन करायचं होतं. येणारे सण आनंदाने माझ्या आईवडीलसोबत, माझ्या मैत्रिणीसोबत सेलिब्रेट करायचे होते. त्यांचा विचार केला होता, पण माझे हे सर्व स्वप्न एका क्षणात धुळीस मिळाली. काही यात काय चूक होती? इतकेच मी स्त्री आहे. मी डॉक्टर झाले आणि इतरांची 36 तास सेवा करण्यामध्ये व्यस्त राहिले आणि थकल्यामुळे फक्त थोडीशी झोप घेण्यासाठी वेळ काढला. पण हाच वेळ माझ्यासाठी राक्षस ठरून आला होता. माझ्याही मनात काहीतरी स्वप्न होती. माझ्याही मनात आईवडिलांसाठी काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. डॉक्टर बनणं इतकं सोपं वाटतं काय? त्यासाठी मी खूप रात्र जागून अभ्यास केला. ते स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या डोळ्यामध्ये मी तेल घालून रात्र जागले होते आणि त्यासोबत माझे आईवडील दिवसरात्र माझ्यासाठी कष्ट करून माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावत होते. पण माझ्या अशा स्वप्नांचा धुराळा होईल याचा विचार मी कधी केला नव्हता. कधी माझ्यासोबत असेही घडेल असेही मला वाटले नव्हते. मी तुमच्यासारखीच एक निरागस मुलगी आहे. मलाही खूप जगायचं होतं. फुलपाखरासारखं बाळगायचं होतं. पण चक्क माझे पंखच तोडून टाकले. मीही माझ्या आईवडिलांसह स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत आले होते. माझी एकच चुकी की मी स्त्री होते आणि माझी शक्ती पुरुषांपेक्षा कमी पडली. स्वतःला मर्द म्हणणाऱ्या पुरुषाने माझे अस्तित्व संपवून टाकले. माझाही भाऊ माझ्यासाठी रक्षाबंधन दिवशी रडला असेल का नाही याचा विचार करा. मीही माझ्या पुढील दिवसाची स्वप्न रंगवली होती. माझं लग्न होईल, मी पैसा कमवेल, लोकांची सेवा करेल आणि सुखात समृद्धीमध्ये संसार करेल. ही सर्व स्वप्न माझ्या एका चुकीमुळे उद्ध्वस्त झाली आणि ती चूक म्हणजे फक्त मी केलेला डॉक्टर होण्याचा विचार आणि त्यासाठी घेतलेली दिवस-रात्र मेहनत. हीच का माझी चुकी? मग तुम्हीही पुढे तुमच्या मुलीला डॉक्टर बनवण्याचा विचार कराल का? माझं चुकलं तरी काय आणि मला कुठल्या कर्माचे हे फळ मिळाले? बरं, मिळाले तर फळ मिळाले. त्याबरोबर माझ्यावर ज्यांनी अन्याय केला त्यांना शिक्षा कधी मिळेल? मला न्याय कधी मिळेल? मी तुमच्या न्यायाची वाट पाहत आहे. मला तुमच्या साथीची गरज आहे. फक्त माझ्यासाठीच नाही तर ही वेळ कधी तुमच्याही जवळ येऊ शकते. तुमच्या परिवारात, तुमच्या समाजात. ज्या वेळेस तुमच्यावर ही वेळ येईल त्यावेळेस तुम्ही अंतःकरण चिरून ठेवाल. तुम्हाला पटत असेल तर माझ्यासाठी नक्कीच मला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा. तुमची डॉक्टर सिस्टर. या लेडी डॉक्टरसाठी भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला काय वाटत असेल या लेडी डॉक्टरबद्दल तेही तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा.